संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडलं। आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस तिन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण खरी लढाई आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच आहे। दिल्लीमध्ये जवळपास 27 वर्षांनी भाजप सत्तेवर येण्याची शक्यता बहुतांशी एक्झिट पोलनं व्यक्त केलेली आहे। याआधी 1993 मध्ये भाजपनं 49 जागा जिंकलेल्या होत्या। आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यासोबतच सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय। तर दिल्लीमधल्या या निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा आपल्या समोर आहेत। मॅट्रिज यांनी दर्शवलेल्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 32 ते 37, भाजपला 35 ते 40, तर काँग्रेसला एका जागी विजय मिळेल। चाणक्य स्ट्रॅटेजीजनुसार आम आदमी पक्षाला 25 ते 28, भाजपला 39 ते 44, तर काँग्रेस पक्षाला 2 ते 3 जागा मिळतील। तर पोल डायरीच्या अंदाजानुसार 18 ते 25 जागा आम आदमी पक्षाला, 42 ते 50 जागा भाजपला आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर पीपल्स इनसाइड यांनी जो एक्झिट पोल केलाय त्यानुसार आम आदमी पक्षाला 25 ते 29, भाजपला 40 ते 44, तर काँग्रेसला 1, आणि पी मार्क यांच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 21 ते 31, भाजपला 39 ते 49 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळेल असा हा अंदाज आहे। बहुतांश एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत ते भाजपच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु व्ही प्रिसाइड यांनी जो एक्झिट पोलचा अंदाज दिलेला आहे तो थोडासा वेगळा आहे। यामध्ये आम आदमी पक्षाला 46 ते 52 जागा मिळतील असा अंदाज आहे, भाजपला 18 ते 23, तर काँग्रेसला 1 जागा मिळेल। पण पीपल्स पल्स यांनी दाखवलेल्या अंदाजानुसार 10 ते 19 जागी आम आदमी पक्ष, 51 ते 60 जागी भाजपला विजय मिळेल, तर काँग्रेसला कुठलीही जागा मिळणार नाही असा हा एक्झिट पोलचा अंदाज आहे। माइंड ब्रिंक यांनी जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार आम आदमी पक्षाला 44 ते 49, भाजपला 21 ते 25, तर काँग्रेसला एका जागेवरती विजय मिळेल असा अंदाज आहे। जेव्हीसीच्या अंदाजानुसार आम आदमी पक्षाला 22 ते 31, भाजपला 39 ते 45 आणि काँग्रेसला 2 जागांवरती विजय मिळेल असा हा एक्झिट पोलचा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।